जय भीम जय संविधान। न्याय मिळावा म्हणून सोनम सर हे उपोषणाला बसलेले, तब्बल 18 दिवसापासून ते उपाशी आहेत। ते स्वतःसाठी बसलेले नाही आहेत, तर इथल्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांना न्याय मिळावा म्हणून आणि त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी हा त्यांचा लढा आहे। सर, तुम्ही हे उपोषण सोडावं अशी आमची इच्छा आहे, अशी सगळी भारतवासियांची इच्छा आहे। सर, तुम्ही आणि दीपक सरांनी आम्हाला आहे ना एका चौकटीमध्ये पूर्ण भारत दाखवलेला आहे। सर, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आम्ही सर्व तिथे बघितलेले आहेत। सर, तुम्ही आम्हाला एक आशेची किरण दाखवलेली सर, आणि ही आशेची किरण अशीच प्रज्वलित राहिली पाहिजे। पूर्ण भारत तुमच्या मागे आहे सर। आम्हाला अशाच वीर पुरुषांची गरज आहे सर। सर, इथे आहे ना 18 वर्षात भगतसिंगला फाशी दिली काय आणि तुम्ही नसले काय, इथं कोणाला काहीच फरक पडणार नाही सर। पण आम्हाला आमचा सूर्य दिसलेला आहे सर। इथल्या मंत्र्यांना आहे ना सर, तुम्ही जे केलेले कार्य आहे ना त्यातली ABCD सुद्धा माहीत नाही आहे सर, कारण त्यांना शिक्षणाचा कमी अभाव आहे आणि त्यांना पदही उंच भेटलेली आहे सर, म्हणजे उंचीपेक्षा जास्त भेटलेलं आहे त्यांना। सर, तुम्हाला यांच्या विरोधात उभं राहायचं आहे, तुम्हाला यांच्या विरोधात लढायचं आहे सर, आणि ती आशेची किरण तुम्ही आम्हाला दाखवलेली आहे सर। तर प्लीज सर, तुम्ही उपोषण सोडा आणि तुम्ही आमच्यासाठी लढा सर, आमच्यासाठी उभे राहा सर। बस हीच अपेक्षा आहे आणि आशा आहे। जय भीम जय संविधान।